नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अगदी ढाबा स्टाईल मसालेदार आणि झटपट तयार होणारी पनीर भुर्जी. ही भुर्जी इतकी चविष्ट लागते की एकदा बनवली की पुन्हा करावीशी वाटेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी एका कढईमध्ये अर्धी वाटी बेसन घेऊन मंद आचेवर छान भाजून घेतलं. बेसनचा कच्चा वास पूर्णपणे जाईपर्यंत भाजायचा आहे. भाजून झाल्यावर ते एका बाउलमध्ये काढून घेतले. आता त्यामध्ये एक वाटी दही घेतलं. त्यानंतर गरम मसाला, पावभाजी मसाला, जिरे धणे पावडर अर्धा चमचा. आता आपल्या पनीर भुर्जीला या मसाल्याचं मिश्रण छान रिच आणि क्रीमी चव देणार आहे. हे सर्व मसाले आपल्या पनीर भुर्जीला एकदम छान रंग, सुगंध, चव देते. आता हे सगळं नीट एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये कुटळ्या राहू देऊ नका. ही तयार झालेली मसाल्याची मिश्रण नंतर ग्रेव्हीला छान क्रीमी टेक्स्चर देते आणि प्रत्येक घासात मसाल्याची चव मस्त लागते. आता मसाल्याचं मिश्रण तयार झाल्यानंतर इथे मी एक मोठा कांदा, 2 छोटे टोमॅटो, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर कट करून घेतला आहे. यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल, अर्धा चमचा बटर घालून गरम करून घेतलं. आता तेल बटर गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे आणि बारीक चिरलेला लसूण घातला. लसूण सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतल्यानंतर यामध्ये कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची घातली. आता कांदा, टोमॅटो हे सगळं मध्यम आचेवर छान परतून घ्यायचं आहे. कांदा जोपर्यंत सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत छान असे परतून घ्यायचं. कांदा व टोमॅटो पूर्णपणे मऊ झाले की मसाल्याचा स्वाद आणखी खुलतो आणि भुर्जीची चव ही अप्रतिम लागते. आता इथे चवीनुसार मी मीठ घातलं, कारण मीठ घातल्यामुळे इथे टोमॅटो लवकर मऊ होतात. आता आपला कांदा टोमॅटोचा पेस्ट तयार झाला आहे. यामध्ये आपण तयार केलेलं मसाल्याचं मिश्रण घालून एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे मसाल्याचं मिश्रण सतत हलवत छान शिजवा, म्हणजे दही फुटणार नाही आणि मसाला छान घट्ट होईल. यानंतर मसाल्याचं मिश्रण केलेल्या बाउलमध्येच मी थोडं पाणी घातलं आणि ते पाणी या कढईमध्ये मी घालत आहे. आता पुन्हा आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये किसलेलं पनीर घालायचं आहे आणि हलक्या हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर मी घालत आहे. आता हे सगळं पुन्हा मी मिक्स करणार आहे. यानंतर यामध्ये कसुरी मेथी हाताने चुरून घालायची आहे. यामुळे भुर्जीला अप्रतिम ढाबा स्टाईल फ्लेवर येतो. शेवटी थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा मी घालत आहे. आता पुन्हा एकदा हे सगळं मी मिक्स केले. 2 मिनिटे शिजवून घेतलं आणि आपली गरमागरम मसालेदार पनीर भुर्जी तयार आहे. ही पनीर भुर्जी तुम्ही पोळी, पराठा, नान, पाव किंवा ब्रेडसोबत सर्व करू शकता. घरच्यांना ही रेसिपी खूप आवडेल. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच सोप्या व चविष्ट रेसिपींसाठी माझ्या चॅनलसोबत नक्की जोडलेले राहा. भेटूया पुढच्या रेसिपींमध्ये. धन्यवाद.